नाही, खरं तर काल सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जी मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर सुरू आहे त्याच्या प्रमोशनच्या संदर्भात मी वार्तालाप साधत होतो आणि तेव्हा आपल्यापैकी एका पत्रकार बांधवाने मला हा प्रश्न विचारला की राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे भाजपत गेल्याशिवाय पुणे नाशिक रेल्वे होणार नाही का. त्यामुळे पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात ही सातत्यानं मागणी आहे. संगमनेरची मागणी आहे, अकोल्याची मागणी आहे, जुन्नरकरांची मागणी आहे, मनसरची मागणी आहे, खेडची मागणी आहे की जी ओरिजिनल अलाइनमेंट होती यावर पुणे नाशिक रेल्वे व्हावी. त्यावेळी त्या पत्रकार बांधवाने हा प्रश्न विचारला की तुम्ही भाजपत गेल्याशिवाय ही रेल्वे होणार नाही का. यावर माझा प्रतिप्रश्न त्यांना असा होता की अशी काही ऑफर आहे का. जर तशी काही ऑफर रेल्वेच्या संदर्भात आली तर त्यावर विचार करू. त्यामुळे मला वाटतं की हे रेल्वेच्या संदर्भामध्ये असणारं एक विधान होतं. या रेल्वेच्या संदर्भातल्या विधानाला काही वेगळा अर्थ काही जणांनी काढण्याचा हा प्रयत्न केला सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे. परंतु फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही आमची सगळ्यांची मागणी आहे की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही जी आधी ठरली होती त्याच पद्धतीने ही व्हावी, ही जी आमची मागणी होती त्या संदर्भातला हा प्रश्न होता आणि त्याच्यावरचं ते उत्तर होतं. अजून नाना भाऊंचं माझं काय बोलणं झालेलं नाहीये, पण त्या पत्रकार बांधवांनी जो प्रश्न विचारला त्यालाच माझा प्रतिप्रश्न होता की अशी काय आहे का ऑफर. रेल्वे होणार म्हणजे दुर्दैवानं काय परिस्थिती आहे की जर अशी गोष्ट झाली तर लोकांच्या हिताचं काय आहे, लोकांची मागणी काय आहे. पुणे नाशिक रेल्वे हे पुणे मुंबई आणि नाशिक ज्याला आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो हा गोल्डन ट्रायंगल जोडणारा हा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पासाठी जर अशा अटी काही असतील का असं जर पत्रकार बांधवांच्या मनात येत असेल तर एकूणच राजकारणाची दिशा कुठल्या दिशेने जाते याविषयी अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. वरिष्ठ नेत्याचं म्हणणं आहे की शरद पवारांच्या गटामध्ये सुप्रिया सुळे वगळता कोणीच उरणार नाहीये. भविष्यवाणी कशी वाटते. मला वाटतं कधी कधी काही लोक दिवसा स्वप्न बघतात त्यातला हा प्रकार असेल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एकत्रच आहे, एकत्रच राहील. आणि मी एका वाक्यात याचं उत्तर जे सांगतो की आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण. कुठेतरी जर म्हटलं तर भाजपला दिल्लीमध्ये खास करून कोटा पूर्ण करायचा आहे, खासदारांची देखील गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर जसं ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं तसं राष्ट्रवादी सुद्धा ऑपरेशन राबवलं अशी एक चर्चा आहे आणि त्यामुळे कालचा तुमचा उपयोग नाही. ही चर्चा ही कायम होत राहते, पण वस्तुस्थिती जर बघितली तर आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आमचे 8ही खासदार आम्ही ठामपणे एकत्र आहोत. आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणे एकत्र आहोत. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या कुठल्याही चर्चा वावड्या जेव्हा काही उठतात त्याकडे आम्ही फारसं लक्ष देतो. त्यावर असेही देखील एक चर्चा चालली की राष्ट्रवादीमध्ये अजून 2 गट निर्माण झाले. यामध्ये एक गट म्हणते की भाजपसोबत जावं आणि एक गट म्हणते की आपण काँग्रेससोबत जावं. म्हणजे ही चर्चा घडवणारी सूत्र कोण आहेत ना, ती सूत्र खरंच शोधली पाहिजेत. कारण आम्हाला पक्षात राहून या गोष्टी आमच्यापर्यंत ही चर्चा किंवा आमच्यामध्ये असे काही गट आहेत हे आम्हालाच माहीत नसतं, पण सूत्रांना मात्र माहीत असतं. हे कौतुक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं विलीकरणाबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिकाही सांगितली की तशी चर्चा सुरू आहे. मात्र नंतर असे आलं की राष्ट्रवादीचे 2 गट आहेत की तुमचा एक शरद पवार साहेबांचा आहे, तिकडे एक ताई आहे. तर कुठेतरी हे सगळं पहिले सॉल्व्ह करा आणि मग काँग्रेससोबत आहे असं देखील सगळं. मला वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांचं जे आपण स्टेटमेंटचा कोट करताय ते बहुतेक माननीय वडेट्टीवार साहेबांनी या संदर्भामध्ये विधान केलं. पण ते विधान जर पूर्णपणे ऐकलं तर ते विधान असं आहे की ही चर्चा हायकमांडच्या पातळीवर सुरू आहे, त्यामुळे त्यांनाच याविषयीची पूर्ण माहिती नाही. आणि त्यामुळे जर माननीय वडेट्टीवार साहेबांनाच याविषयीची पूर्ण माहिती नसेल तर त्याविषयी भाष्य करणं हे मला वाटतं की फारसं त्यामध्ये काही अर्थ उरत नाही. कारण ही नेमकी काय चर्चा चालली, अशी चर्चा सुरू आहे का, हेच जर ज्यांनी विधान केलं त्यांना कल्पना नसेल तर त्याविषयी फार भाष्य करण्याची आवश्यकता नाही. मत काय काँग्रेससोबत जाणं योग्य ठरेल की नाही. माझं मत हेच आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण. खरं तर केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची देखील चर्चा सुरू आहे. आपण काल जे काही विधान केलं त्यांनी त्या सगळ्या गोष्टी किंवा या चर्चांना वाव मिळतोय. एकूण तशा काही चर्चा दिल्लीत सुरू आहे का. राज्यात ठीक आहे आपण सांगताय शरद पवार सांगतील त्याबद्दल दिल्लीत अशा काही चर्चा सुरू आहे का. आपल्याला काही ऑफर आहे का, आपल्यासोबत कोणी चर्चा करत आहे. मी आपल्याला पुन्हा तेच म्हणालो, ऑफर 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 जे आपण म्हणताय ते एका पत्रकार बांधवांनी पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात विचारलेला प्रश्न आहे. आणि त्यावरचं माझं स्पष्ट उत्तर तेच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना
इन्फ्रामॅन म्हणून ओळखलं जातं. पुणे नाशिक रेल्वेची जी पहिली अलाइनमेंट झाली, ही अलाइनमेंट होत असताना या अलाइनमेंटच्या संदर्भामध्ये MRIDCची जी स्थापना झाली होती ती माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याच कार्यकाळात झाली होती. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना माझी ही विनंती आहे की संगमनेर असेल, सिन्नर असेल, नाशिक असेल, जुन्नर असेल, मनसर असेल, राजगुरुनगर असेल, इथल्या सगळ्या ग्रामस्थांची जी मांडणी, महाराष्ट्राच्या नागरिकांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ओरिजिनल अलाइनमेंटवरच पुणे नाशिक रेल्वे व्हावी यासाठी आपणही प्रयत्न करा अशी आमची विनंती आहे. खरं तर आपले जे कालच्या आपल्या वक्तव्यानंतर जे चर्चा सुरू झाल्या आहेत यावरच संजय राऊत यांनी असं म्हणाले की अमोल कोल्हे यांचं जर असं काही विधान असेल तर ते दुर्दैव आहे, मात्र ते संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी केलेली आहे, आता ते फुलेंची भूमिका करतात, त्याच्यामुळे ते असं करणार नाही. आणि याचबरोबर ते म्हणाले की जे भाजपसोबत गेलेले आहेत त्यांना इतिहासद्रोही म्हटलं जातं, रामद्रोही म्हटलं जातं, त्यांची गणना तशा पद्धतीची होती, त्याच्यामुळे अमोल कोल्हे असं काही करतील असं वाटत नाही म्हणून संजय राऊतांनी म्हटलं. माननीय राऊत साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना तीच विनंती करतो की कुठल्या कॉन्टेक्स्टनी ते विधान आलं होतं, तो कॉन्टेक्स्ट हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा कॉन्टेक्स्ट आहे, हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आठवण करू देऊ इच्छितो. कारण काल आपणही तिथे होतात, त्यामुळे आपल्याला हा संपूर्ण प्रसंग काय घडला तो व्यवस्थित माहिती आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी न्यूज किंवा एखादं ब्रेकिंग न्यूज ही ठराविक टायटलमुळे चालते, त्याचा मागचा कॉन्टेक्स्ट हा सांगितला जात नाही. आणि हा कॉन्टेक्स्ट खरं तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या विषयी एका पत्रकार बांधवाने विचारलेला प्रश्न होता. तो प्रश्नही तसाच होता की असं घडलं तर, म्हणजे आता आपण या सगळ्या गोष्टी आत्याबाईला मिशा असत्या तर या गोष्टीसारख्या बोलतोय. दादा आपण बोलतोय अजितदादांचं स्वप्न होतं की पुणे नाशिक रेल्वे व्हावी, तुमचं तर आहेच, पण अजितदादांचं स्वप्न होतं, अजितदादांनी बऱ्याचदा बोलूनही दाखवलं होतं. मग आता देवेंद्र फडणवीसांना तुम्ही इंट्रामॅन म्हणताय, पण मग ते त्याला खोडा घालतायत ना, होऊ देत नाही का? यात खोडा कोण घालतं यापेक्षा महत्त्वाची गोष्ट MRIDCकडे आपण जर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली तर या संदर्भामध्ये माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना MRIDCची स्थापना करण्याची ठरली. MRIDCची स्थापना ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळात 2014 ते 19 जे सरकार होतं त्या काळात ती करण्यात आली. याचं संपूर्ण आरेखन करण्यात आलं. या संदर्भातले भूसंपादनाची जी गोष्ट होती कोविडच्या काळामध्ये आपण जे उल्लेख केलात आदरणीय अजितदादांचा, स्वर्गीय अजितदादांचा, तर अजितदादा याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल होते. कारण या संपूर्ण प्रकल्पाची पहिली मांडणी किंवा पहिलं प्रेझेंटेशन जे झालं ते मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना अजितदादांसमोरच याचं संपूर्ण प्रेझेंटेशन पहिल्यांदा झालं. आणि त्यानंतर या प्रकल्पाला खरोखर एका अर्थानं गती मिळाली. आणि ही गती मिळत असताना हा प्रकल्प आता दृष्टिक्षेपात येईल असं वाटत असताना अचानक MRIDC काढून हा प्रकल्प हा रेल्वेकडे देण्यात आला. माननीय रेल्वे मंत्र्यांनी जे स्टेटमेंट पार्लमेंटमध्ये फ्लोअरवर केलं ते स्टेटमेंट असं होतं की GMRTने याविषयी आक्षेप नोंदवलेला आहे. इतकी वर्ष सुरू असलेल्या प्रकल्पाला अचानक GMRT आक्षेप नोंदवतो, परंतु काही कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती काढली यामध्ये GMRTकडून असं उत्तर देण्यात आलं की डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने या संदर्भात आमच्याकडे कोणतीही चर्चा केलेली नाही. मग या सगळ्याविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना ही विनंती केली की आवर्जून आपण यामध्ये लक्ष घाला, कारण आपल्याला हा प्रकल्प ठाऊक आहे. आणि या पद्धतीची संदिग्ध उत्तरं जर मिळत असतील तर इथल्या भागाची माहिती लक्षात घेता, इथल्या भागाची मागणी लक्षात घेता ओरिजिनल अलाइनमेंटवरच पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे व्हावी ही सर्व नागरिकांची मागणी. दादा या संदर्भातली बैठक आज मुंबईत पार पडते, आपल्याला त्या बैठकीचं निमंत्रण आले? कुठली? नाशिक पुणे रेल्वे संदर्भात. नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भामध्ये ही बैठक पार पडते हे मला आपल्या माध्यमातून समजतं. आणि ही बैठक मला वाटतं की आमदार जे काही आत्ता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्या संदर्भामध्ये तिथले सगळे जे स्थानिक आमदार आहेत, कारण एकूण 13 विधानसभा मतदारसंघांमधून ही रेल्वे जाते आणि या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातल्या जनतेची हीच मागणी आहे की ओरिजिनल अलाइनमेंटवर ही रेल्वे व्हावी, त्यामुळे ती बैठक होतीच. दादा, जे आता उद्धव साहेबांना सोडून खासदार गेले किंवा राजाभाऊ जे न गेलेले, तर सगळ्यांचं म्हणणं असं पडलं की कुठेतरी विरोधक जे खासदार आहेत आणि आम्हाला विकास निधी मिळत नाही, अशी खरंच आहेत का परिस्थिती? तुम्हाला मिळते का? आपण नाही, ही वस्तुस्थिती सगळ्यांना ही माहिती आहे. माझी आपल्या माध्यमातून ही विनंती आहे की आपणच या संदर्भामध्ये एक रिपोर्ट तयार करावा की महाराष्ट्रामध्ये एकूण 31 हे विरोधी पक्षाचे खासदार आहेत. हे 31 विरोधी पक्षाचे खासदारसुद्धा जेव्हा संसदेत गोष्ट मांडतात किंवा संसदेत एखादा मुद्दा मांडतात तो मुद्दा पक्षीय नसतो,
तो मुद्दा महाराष्ट्राच्या संदर्भातला असतो. आणि मग असं असताना या 31 खासदारांना एकूण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून, एकूण राज्य सरकारच्या माध्यमातून किती प्रमाणात निधी वितरित केला, एकदा दूध का दूध पाणी का पाणी लोकांसमोर येऊन जाऊ द्या. सत्ताधाऱ्यांना मिळतो. मी तुम्हाला तेच विनंती करतोय की आपणच ही, मी जर बोललो तर मी विरोधी पक्षातला खासदार म्हणून, तुम्ही म्हणाल विरोधी पक्षातले खासदार म्हणून यांनी याविषयी वक्तव्य केलं. मी म्हणतो आपण एक दूध का दूध पाणी का पाणी करा ना. एक संपूर्ण रिपोर्ट समोर ठेवा. काय होतं की एक एक खासदार हा जवळपास 22-24 लाख जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो. त्या जनतेच्या सुद्धा काही अपेक्षा असतात. या जनतेच्या अपेक्षांच्या माध्यमातून ती अपेक्षांची पत्र, ती मागणीपत्र ही समोर दिली जातात. या मागणीपत्रांवर नेमकी किती कारवाई झाली, या मागणीपत्रांना किती सकारात्मक प्रतिसाद मिळाला, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांनी ही गोष्ट सुद्धा एकदा समोर आणावी अशी माझी विनंती आहे. दादा, खरं तर ऑपरेशन टायगर संदर्भात गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू होता. लोकांनी असंच ठाम विश्वास होता की ऑपरेशन टायगर जे आहे ते यशस्वी होणार नाही. आता ऑपरेशन तुतारी देखील चर्चा सुरू झाली आहे. चर्चा सध्या सुरू झाली आहे, पण अनेक राजकीय घडामोडी घडणार आहे. आपल्याला वाटतं की ऑपरेशन तुतारी त्या ठिकाणी सक्सेसफुल यशस्वी? मला वाटतं शेजारच्या घरात काय होतं यापेक्षा आपल्या घरात काय होतं ते मी ठामपणे सांगू शकतो. आणि त्यामुळे बघा, तुमचा ऑपरेशन तुतारीचा प्रश्न आहे आणि ऑपरेशन तुतारीचा प्रश्न असताना माझे दुसरे सहकारी खासदार इथे उपस्थित आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही चर्चांना मला वाटतं आपण अकारण महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8ही खासदार ठामपणे हे एकत्र आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकसंधपणे आमच्या मतदारसंघाने जी जबाबदारी टाकली आहे, महाराष्ट्रानं जी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली ती अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. थँक्यू. विजय यांचं जे सरकार आहे ते पाडण्याचं षडयंत्र सुरू होतं. काही आमदारांना कोट्यवधी ऑफर देण्यात आली होती आणि त्याच्या काही गुप्तचर यंत्रणा आहेत चेन्नईमधल्या, त्यांनी हे सगळं षडयंत्राचा पर्दाफाश केला आहे. आपण कसं बघताय? हे आपले प्रवास देखील एक अभिनेता ती नेता होता. आपले हे जे सगळे प्रश्न आहेत ना, हे सगळे प्रश्न एकूणच लोकशाहीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न हे सर्वसामान्य मतदाराच्या आणि नागरिकाच्या मनात निर्माण करणार आहेत. जर लोकांनी निवडून दिलेलं, एका मोठ्या बहुमतानं निवडून दिलेलं सरकार आपण जसं म्हणता त्या पद्धतीनं कुठलं षडयंत्र करून जर या संदर्भामध्ये ते सरकार खाली खेचण्याचा प्रयत्न होत असेल तर मग लोकांनी दिलेल्या मॅन्डेटला नेमका काय अर्थ राहतो, हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. ही केंद्रातल्या सरकारची हे विधेयक हे काही दिवसात कदाचित या पावसाळी अधिवेशनात येईल अशी एक अपेक्षा आहे. या विधेयकाचा मसुदा जोपर्यंत पूर्णपणे वाचत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. कारण परिसीमन विधेयकाच्या बाबतीमध्ये ट्रान्सपरन्सी असावी. ती ट्रान्सपरन्सी असण्याबरोबरच मागेही महिला विधेयकाच्या आडून जेव्हा परिसीमनाचा हा एक घाट घातला गेला होता तेव्हाही संपूर्ण विरोधी पक्षाने हीच भूमिका ठेवली होती की यामध्ये एक ट्रान्सपरन्सी असावी, पारदर्शकता असावी. ती पारदर्शकता असण्याबरोबरच नेमकी कोणती जनगणना ही यासाठी गृहीत धरली जाणार ही दुसरी महत्त्वाची गोष्ट होती. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट होती ती गोष्ट म्हणजे राज्यांचा जो प्रपोर्शनेट वाटा आहे, म्हणजे केवळ उत्तरेकडच्या राज्यांचं फार जास्त त्यामध्ये वाटा होईल आणि दक्षिणेकडच्या राज्यांना वाटाच मिळणार नाही, यापेक्षा तो प्रपोर्शनेट वाटा असेल का, हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि आत्ताच जेव्हा 545 खासदारांची लोकसभा आहे, यामध्ये लोकसभेचं एकूण सेशन किती काळ चालतं, त्यामध्ये सगळ्या खासदारांना किती वेळा बोलण्याची संधी मिळते आणि मग संख्या वाढल्यानंतर यावर नेमका काय तोडगा काढला जाणार आहे जेणेकरून यामध्ये सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळेल, हा मुद्दा. आणि चौथा मुद्दा, जर केवळ लोकसंख्येच्या आधारावर आपण ही गोष्ट जर परिसीमन करायला जात असू तर ग्रामीण भागातल्या सर्व नागरिकांच्या मनात एक फार मोठं प्रश्नचिन्ह यातून तयार होतं की मग शहरी भागातल्या लोकप्रतिनिधींची संख्या ही फार प्रमाणात वाढेल आणि मग नेमके ग्रामीण भागातले प्रश्न असतील, आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ग्रामीण भागातल्या नागरिकांचे प्रश्न असतील, हे मांडण्यासाठीचा प्लॅटफॉर्म आणि हे मांडण्यासाठीचं प्रपोर्शन तेवढं राहणार का, हे अनेक प्रश्न आहेत. पण परिसीमन विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित ठरेल. दादा, केतन अग्रवाल हत्याकांड पुण्यात चर्चेत आहे. कुठेतरी जी काही गुन्हेगारी किंवा तरुणींमध्ये ज्या पद्धतीने अशा पद्धतीने की पूर्णपणे सगळं नियोजित कट करून बघतो, याकडे तुम्ही कसं? नाही, ही एकूणच सामाजिक परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे. पण पुणे पोलिसांचं मी मनापासून कौतुक करेन की ज्या पद्धतीनं त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि जितक्या अडचणी असताना सुद्धा अनेक पुराव्यांच्या धागे जोडणं, या सगळ्या गोष्टी याबद्दल मी पुणे पोलिसांचं मनापासून कौतुक करेल. पण एकूणच समाजामध्ये या पद्धतीची गुन्हेगारी प्रवृत्ती जी वाढत जाते, यामध्ये समाजानं अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.